नमस्कार मंडळी, येथे आमचे मामा आहेत श्री संजय लटके, आमचे एकूण ते एक लाडके मामा. तर आज मामा आपल्या घरी आले होते. जस्ट आपला अगरबत्तीचा जो व्यवसाय आपण चालू केला त्याचा अभिनंदन करायला आणि आपल्याकडून काही वस्तू घ्यायला. तर मामानी आपला ही झिपर कोकण दर्शन अगरबत्ती घेतलेली आहे. परत हा जो कापूरचा जो आपली मशीन आहे ती घेतलेली आहे आणि ह्याच्यासोबत भीमसेन कापूर येतो ते मामाने ह्या 3 वस्तू घेतलेल्या आहे. मामा थँक्यू सो मच. तुम्ही आपले पहिले कस्टमर जसे आहेत तसेच आपले मामा तिसरे कस्टमर ठरलेले आहेत आणि दुसरे आणि पहिले हे तुम्हाला माहितीच पडलेलं आहे. तर मामा थँक्यू सो मच. तुम्ही काय बोलाल? तुम्हाला कसं वाटलं की आपण हे थोडंसं एक सेकंड इन्कम असं चालू केलंय? तर लोकांना चांगलं इन्फॉर्मेशन जातं की आपला मराठी माणूस कुठेतरी पुढे आहे. ओके, चांगल्या धंद्यामध्ये पडतो. व्यवसाय करणं सर्वप्रथम व्यवसायात उतरला पाहिजे, पण आपले लोकॅलिटी आणि कॅपॅसिटी बघून आपण त्याच्यावर पाऊल टाकतो. त्याच्यामुळे सर्वप्रथम तुमचं मी अभिनंदन करतो. थँक्यू. की आपण हा धंदा, हा छोटा व्यवसाय चालू केला आहे आणि परमेश्वर आपल्याला हा धंदा वाढवण्यासाठी सद्बुद्धी देवो आणि त्याच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी राहो. येस, तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे. मी सर्व माझ्या मित्रमंडळींना एक सांगेन की असंच आपल्या मराठी माणसाला मोठा करा. आपला माणूस मोठा झाला तर आपणही मोठं होऊ. एवढंच बोलून मी आणि ऍज अ आम्ही तुमचे भाचे, तुम्हाला कसं वाटतं? भाचा म्हणून आम्हाला पहिला अभिमान आहेच, पण तुम्ही धंद्यात उतरला त्याचा मला मोठा अभिमान आहे. थँक्यू थँक्यू. त्याच्यामुळे सगळ्या माझ्या मित्रमंडळांना एक विनंती आहे, गाववाल्यांना विनंती आहे की आपणही हे छोट्या मोठ्या वस्तू घेऊन त्याला हातभार लावा आणि त्याच्या व्यवसायामध्ये समृद्धी, सुख समृद्धी द्या, हीच सगळ्यांना विनंती आहे. थँक्यू सो मच मामा, तुम्ही हे वस्तू घेतल्याबद्दल. तर थँक्यू.